गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे. संडे म्हटलं की लेट उठणे, तिथून पुढं काम करणे हे प्रत्येक स्त्रीचं आहे, बरोबर. आज वेलकम आहे तुमचं माझ्या संडे व्लॉगमध्ये. मला रोज व्लॉग बनवायला जमत नाही, मी शक्यतो सुट्टीच्या दिवशी नक्की ट्राय करत आहे. आज आहे संडे, आज आहे 7 जून, त्यामुळे आज आहे संडे आणि आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा, काही हरकत नाही. आज आहे संडे, मग म्हटलं आता नाश्त्याला काय बनवायचं. मग मी प्लॅन केला आहे इडली, त्याला केला डोसा, सांबर आणि चटणी. माझं नाश्त्याचं ताट, नाश्त्याची प्लेट अशी तयार झाली आहे माझी सकाळची नाश्त्याची प्लेट. नाश्ता आता झालाय, आता मी निघाली बाहेर. कुठे जाणार आहे ते सरप्राईज तुम्हाला नक्कीच मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू. माझं B12 कमी झाल्यामुळे मला डॉक्टरांनी B12चे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. म्हणून मी आधी येते हॉस्पिटलमध्ये सलाईनमधून B12चं इंजेक्शन घ्यायला. रोजची धावपळ, मुलांचं करायचं, नवऱ्याचं करायचं, स्वतःचं आवरायचं, घर आवरायचं, जॉब करायचा, घरातले सर्व कामं करायची, यामुळे आहे ना सर्व स्त्रियांचे आहे ना विटॅमिन्स, B12, विटॅमिन D असे बरेचसे जीवनसत्व आणि विटॅमिन्स कमी होत असतात आणि स्त्रियांना स्वतःच्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यानंतर आपले मंथली पिरियड्स, ह्याच्यामध्ये बरंचसं आपलं बॉडीचं नुकसान हे होत असतं, विटॅमिन्स कमी होत असतात, पण आपण त्याचं पुन्हा रिटेक करत नाही, इनटेक घेत नाही, प्रॉपर डाएट घेत नाही, यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होते. आणि मलाही ह्या प्रॉब्लेम्सपासून मी 2 महिने झाले खूप सर्व करते. म्हणून मी स्वतःच्या बॉडीकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि माझे सर्व टेस्ट करून घेतले. तर मी चेक केलं, माझं B12 खूपच लेवल लो झाली होती. आपली लेवल 500 ते 600 रेंजमध्ये लागते B12 रेंज, तर माझी 176 झाली. विटॅमिन D सुद्धा आपलं 30 लागतं, माझं 8 झालं. अशा प्रकारे ना माझे बॉडी लेवल खूप कमी झाले आणि मला हे सिम्पटम्स जाणवायला लागले होते. म्हणूनच मी ठरवलं बॉडी माझी पूर्ण चेक करून घ्यायची, ब्लड टेस्ट करून घ्यायच्या आणि